नमस्कार. नारळी पौर्णिमा विशेष आपण आज मस्त खुसखुशीत अशी करंजी बघणार आहोत ओल्या नारळाची. तर इथे मी साधारण 2 ओले नारळ घेतलेले, त्याचा किस किसून घेतलेला, 1 चम्मच तूप टाकलेलं, त्यामध्ये काजू बदामचे ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजून घेतलेले, त्याचप्रमाणे मैद्याची चपाती लाटलेली आणि त्याला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं, त्यावर थोडा मैदा टाकलेला आणि लाट्या बनवून घेतलेल्या. तर यामध्ये 2 चम्मच तूप टाकायचं आणि यामध्ये ओलं नारळ जे आहेत आपण किस करून घेतलेला ते भाजून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट. यामध्ये 1 वाटी साखर, अर्धा वाटी गूळ टाकायचं. त्याचप्रमाणे यामध्ये वेलची पूड सुद्धा टाकायची आहे. ड्रायफ्रूट जे भाजलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला करंजी स्टफिंग करून घ्यायची आहे. साईडला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित स्टफ करायची, पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर फुलणार नाहीत. या पद्धतीने करंज्या करून घेतलेल्या. तर मीडियम गॅसच्या फ्लेमवर करंज्या तळून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने बघू शकता अगदी खुसखुशीत अशा करंज्या तयार झालेल्या आहेत. डिटेल रेसिपी जर तुम्हाला लागत असेल तर जिथे त्रिकोण आहे तिथे टच करा, डिटेल रेसिपी मिळून जाणार. चॅनलला